नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती मराठी ब्लॉगर रुपाली. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ काढत आहे आता. हे बघा, दरवाजा बंद झाला. एक सेकंड. तर खूप दिवसाने व्हिडिओ काढत आहे मी, कारण माझ्या मोबाईलचा कॅमेरा खराब झालेला, त्याच्यामुळे व्हिडिओ काढले नव्हते. आणि इथे आमच्याकडे पडतोय पाऊस, आणि ह्या वर्षाचा पहिला पाऊस आहे. सकाळपासून पडत आहे, म्हणजे आता खूप जास्त पडला. त्याच्या आधी सकाळी पडत होता, थांबत होता, पडत होता, थांबत होता. दरवाजा आपडतोय, हवा पण सुटले. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे की आम्ही ही रूम शिफ्ट करत आहोत दुसरीकडे, कारण ह्याच वर्षी आम्ही ह्याच महिन्यामध्ये इथे शिफ्ट झालेलो. तुम्ही ब्लॉग बघितला असेल मागचा. आणि ह्याच महिन्यामध्ये आम्ही ह्या महिन्यामध्ये शिफ्ट नाही करणार आहे, नेक्स्ट मंथमध्ये शिफ्ट करणार आहे. पण तुम्हाला सांगून ठेवलं. आणि रूम वगैरे रेंटने आम्ही तिकडे बघितले, रेंटने घेणार आहे ती. आणि ही रूम आम्ही देणार आहे भाड्याने, म्हणजे हेच भाडं तिकडे फिरवता येईल, कारण तिकडे रेंट थोडा जास्त आहे, म्हणजे तर एवढं परवडणार पण नाही रेंटने भरायला एवढं सारं. तर ही रूम रेंटने देणार आहे. इथे प्रॉब्लेम असा होता की म्हणजे इथे पहिली गोष्ट भाजीपाला वगैरे काहीच जवळपास काहीच नव्हतं. भाजीपाला असू दे, काही असू दे, कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी पण इथे खूप लांब जावं लागायचं. आणि माझ्याकडे एकतर गाडी नाही, चालत जावं लागायचं. आणि पटकन असं नाही की कुठली गोष्ट पाहिजे आणि ती पटकन जाऊन खालून घेऊन आली, असं काहीच नव्हतं इथे. त्याच्यामुळे हा एक प्रॉब्लेम होता मोठा. आणि दुसरी गोष्ट, अनुष्का आता 8ला गेली आहे, 7thला होती. तर तिचा आता म्हणजे तिला ट्युशनची गरज आहे आता, कारण 8ला गेल्यानंतर थोडंसं तिला मॅथ्स थोडं कठीण जातं, त्याच्यामुळे मॅथ्सचं ट्युशन लावायचे, क्लास लावायचे. तर तिथे सगळं अवेलेबल आहे, कारण तिकडे खूप सारी अशी रूम बघितली जिथे सगळं काही खाली भाजीपाला वगैरे सगळं आहे, दुकानं वगैरे सगळी जवळ आहे, कुठे लांब जायची गरज नाही आहे. तिथेच तिचे क्लासेस वगैरे पण तिथेच आहे. तर तिथे गेल्यानंतर ते तिचे लावणार आहे, ती दुसरी गोष्ट झाली. आणि इथे स्पेसची खूप कमी होती, आणि म्हणजे सामान थोडं जास्त होतं आणि स्पेस कमी होता. आणि कोण पाहुणी वगैरे आलं तर थोडा प्रॉब्लेम व्हायचा. पाहुणी म्हणजे काय, माझ्या 2 बहिणी येतात जास्त करून, त्याच येतात राहायला, तर थोडंफार होतं, प्रॉब्लेम होऊन होतो. तर मग तिथे हे थोडं आउटसाईडला पण आहे. आणि अजून एक गोष्ट होती की ह्या बिल्डिंगमध्ये थोडेफार फॅमिली कमी आहेत, बॅचलर्स जास्त आहेत. तर म्हणून पण एक रिझन, पण हे पण एक रिझन आहे की ते फॅमिली वगैरे कोण राहत नाही आहे जास्त. म्हणून आम्ही जाऊ दे म्हणून म्हटलं तिकडे रेंटने घेतलेला बरं, हा रूम रेंटने द्यायचा, असं प्लॅनिंग आहे. तर हे तुम्हाला मी सांगितलं, तर हे सांगायचं होतं मला तुम्हाला. आणि दुसरं काय नाही, दुसरं आता पाऊस पडतोय, लाईट गेली आहे, आता संध्याकाळचे खूप वाजले, संध्याकाळ झाली आहे. आणि मी इथे खिडकीजवळ उभी राहिली आहे, त्याच्यामुळे सनलाईट पूर्ण येते चेहऱ्यावरती. सन आहेच नाही, पण लाईट येते चेहऱ्यावरती. पाणी बघ किती, बारिश. हो, बारिश बघ किती अनुष्का, केवढं जोरात पडते. हवा पण सुटली आहे पूर्ण. लाईट गेली, अजून पण आली नाही बघा लाईट. आणि मागापासून विजा वगैरे कडकडत होते, आणि इथे बसली आहे. काल काय पाणी नाही आलं, लाईट नाही आली, काहीच नव्हतं. त्याच्यामुळे जेवण पण वगैरे आम्ही बाहेरून मागवलेलं, सगळं बाहेरूनच मागून जेवलो मग रात्री. आणि मस्त एक टीव्ही बघितलेला आणि झोपलो. लाईट नव्हती आली, पण नंतर आली. त्यांनी जनरेटर चालू ठेवलेली, काय माहिती नाही. त्याच्यामुळे ना फॅन वगैरे लागत नव्हते जास्त फास्टमध्ये, आणि खूप गरम होत होतं. गरम होण्यापेक्षा जास्त मच्छर चावत होते आम्हाला, खूप जास्त मच्छर चावत होते. आणि खूप जास्त मच्छर चावत होते. अनुष्का म्हणते, असा काय धरलाय कॅमेरा, असा धरून मला शिकव, ही कालची पोरगी मला शिकवणार. बघा, हे बघा, इथे या महाराणी अजूनही झोपलेल्या आहेत, अजूनही उठले. ए थांब, नाही दाखवत आहे, तुला दाखवू का? नाही दाखवत आहे, नाही दाखवत आहे, नाही दाखवत आहे. चल सोड, नाही काढून दे. ही बघा हिचं काय चाललंय, हिचं चाललंय हे सगळं. अरे, हे सगळं रद्दीचं काढत आहे सामान. तिचे जी पुस्तकं, जुनी पुराणी पुस्तकं आहेत ना, ती ठेवते. आणि
आता झाली आहे रात्रीची जेवणाची वेळ. तर मी जेवणासाठी आज तुम्हाला काय बनवलंय दाखवते बघा. दिसतंय खिचडी, मस्तपैकी दाल खिचडी आणि बटाट्याच्या चकत्या चकत्या. आणि माझं जवळच ब्राईटनेस कमी झालंय तर आम्ही खाऊन घेतो आता. आणि तुम्ही पण झोप. आता रात्र झाली आहे तर सगळ्यांना गुड नाईट. आणि मिळूया, भेटूया परत भेटूया उद्या भेटूया उद्या. तर चला, बाय बाय बाय. गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आणि सकाळचं वातावरण मला किती छान आहे दाखवून. हा, थंड वाटते मस्त. चिमण्यांचा आवाज पण येतो इकडे. दिसत नाही पण. अनुष्का झोपली आहे आणि 6:30 वाजले. अलाराम वाजला 6:30चा. आता मी बनवणार आहे चपाती भाजी टिफिनला अनुष्काच्या. तिला आता उठवूया कारण वेळ झाला. आता वाजले खूप. गरम इतकं होतं ना घरामध्ये. मग बाहेर बघा इथे थंड मस्त वाटतं. थंड झोपावं वाटतं इथेच गॅलरीमध्ये. बाय, नंतर भेटू. तर गाईज जस्ट मला अलारामचा आवाज असं अचानक उठले आणि मम्मीने मला ओरडलं कारण मी असं उठायचं नसतं. ही काय करते माहिती आहे का, झोपेतून तिला शाळेत जायची इतकी घाई असते ना. आता जाग आली, थोडा वेळ जाग्यावर पडून राहायचं. नंतर एक 4-5 सेकंड या 30 सेकंड नंतर मग थोडं हळू उठायचं. ही काय करते, जाग आली पटकन उठली म्हणून ओरडते. तसा उठायचं नसतं. फॅन बघा कुठे गेला. हा फॅन चालू आहे, वरचा फॅन चालू आहे, ह्या साईडचा फॅन चालू आहे. 3 फॅन चालू आहेत तरी जांभई झोप जात नाही. तरी पण काय बोलतात त्याला, तरी पण गरम होतं. तरी पण आता सकाळ थोडंसं थंड वाटतं दरवाजा उघडल्यामुळे. नाही तर फॅनची हवा आहे ना पूर्ण अशी गरम हवा आहे. गाईज मी इथे रेडी झालेली आहे आणि छान दिसतीये. तर आता रेडी झाली आहे. तर मी आता शाळेत जाणार. आणि मम्माने आज मला टिफिनमध्ये टमॅटोची भाजी आणि चपाती दिलेली आहे. सो चला आपण जाऊया. लेट झालाय तसं पण मला 8 वाजले. चला.